श्रोतेहो, महाशिवरात्री हा सण भगवान शिव आणि माता पार्वती यांच्या विवाहाचा प्रतीक मानला जातो। हा दिवस केवळ शिवभक्तांसाठीच विशेष नसतो, तर वैवाहिक जीवनात आनंद, सौहार्द आणि प्रेम टिकवून ठेवण्यासाठी देखील अत्यंत महत्त्वाचा मानला जातो। हिंदू धर्मात भगवान शिव यांना सदैव माता पार्वतीचे आदर्श पती म्हणून पूजले जाते आणि शिव पार्वती यांचे मिलन अखंड प्रेम आणि समर्पणाचे प्रतीक आहे। जर तुमच्या दाम्पत्य जीवनात काही अडचणी येत असतील तर महाशिवरात्री या शुभ मुहूर्तावर काही विशेष उपाय करून त्या समस्यांचे समाधान मिळवता येते। ज्योतिषशास्त्रानुसार या दिवशी केलेले काही विशेष उपाय विवाहात येणाऱ्या अडथळ्यांना दूर करण्यासाठी, पती पत्नीमधील प्रेम वाढवण्यासाठी आणि दाम्पत्य जीवनात मधुरता टिकवून ठेवण्यासाठी उपयुक्त ठरतात। जर दाम्पत्य जीवनात वारंवार वाद होत असतील, आपसातील मनमुटाव वाढत असेल किंवा वैवाहिक जीवनात अशांती असेल तर या महाशिवरात्रीला काही सोपे ज्योतिषी उपाय करून त्या समस्यांपासून मुक्ती मिळवता येऊ शकते। चला तर मग महाशिवरात्रीच्या दिवशी करायचे उपाय जाणून घेऊयात। 1. पती पत्नीने एकत्र रुद्राभिषेक करावा। जर तुमच्या दाम्पत्य जीवनात सतत समस्या निर्माण होत असतील तर महाशिवरात्रीच्या दिवशी शिवलिंगाचे रुद्राभिषेक करणे अत्यंत लाभदायक ठरू शकते। रुद्राभिषेक करताना जल, दूध, दही, तूप, मध आणि गंगाजल यांचा वापर करून अभिषेक करावा। हा उपाय केल्याने वैवाहिक जीवनातील मतभेद दूर होतात आणि परस्परांमधील प्रेम वाढते। श्रोतेहो, पुढे जाण्याआधी कमेंटमध्ये हर हर महादेव न विसरता लिहा। येत्या शिवरात्रीपर्यंत तुम्हाला नक्कीच गोड बातमी मिळेल। 2. ओम नमः शिवाय मंत्राचा जप करा। महाशिवरात्री हा भगवान शंकराची उपासना करण्यासाठी अत्यंत शुभ दिवस मानला जातो। या दिवशी पती पत्नीने एकत्र बसून शिव मंत्रांचा जप करावा। विशेषतः ओम नमः शिवाय या मंत्राचा जप अत्यंत प्रभावशाली मानला जातो। जर दाम्पत्य 108 किंवा 1008 वेळा हा मंत्र उच्चारतात तर त्यांच्या वैवाहिक जीवनात सौख्य, प्रेम आणि शांती नांदते। हा मंत्र घरातील नकारात्मक ऊर्जा दूर करून सकारात्मक ऊर्जा निर्माण करतो आणि विवाह संबंध सुधारण्यास मदत करतो। 3. पती पत्नीने एकत्र शिव पार्वती विवाह कथा ऐकावी। महाशिवरात्रीच्या दिवशी शिव पार्वती विवाह कथा ऐकणे किंवा वाचणे अत्यंत शुभ मानले जाते। ही कथा भगवान शिव आणि माता पार्वती यांच्या पवित्र मिलनाचे प्रतीक आहे, जे प्रेम, समर्पण आणि सौहार्दाचा संदेश देते। जर पती पत्नीने ही कथा एकत्र ऐकली तर त्यांच्या वैवाहिक जीवनात प्रेम, समजूतदारपणा आणि सहकार्य वाढते। हे केल्याने दाम्पत्य जीवनात निर्माण होणाऱ्या अडथळ्यांपासून मुक्ती मिळते आणि नाते अधिक दृढ होते। 4. 16 सोमवार व्रताचा संकल्प घ्या। जर पती पत्नीमध्ये वारंवार वाद होत असतील किंवा लहान सहान गोष्टींवरून मतभेद होत असतील तर महाशिवरात्रीच्या दिवशी 16 सोमवार व्रताचा संकल्प घेणे लाभदायक ठरते। हे व्रत भगवान शिव यांना प्रसन्न करण्यासाठी केले जाते आणि दाम्पत्य जीवनात शांती व सौहार्द निर्माण करण्यास मदत करते। महाशिवरात्रीच्या दिवशी हा संकल्प केल्याने भगवान शिव आणि माता पार्वतीची कृपा प्राप्त होते आणि वैवाहिक जीवनात सुख, शांती नांदते। 5. शिवलिंगावर कच्चे दूध अर्पण करा। जर पती पत्नीच्या नात्यात तणाव असेल आणि वारंवार वाद होत असतील तर महाशिवरात्रीच्या दिवशी शिवलिंगावर कच्चे दूध वाहणे अत्यंत शुभ मानले जाते। हा उपाय भगवान शिवाची कृपा प्राप्त करण्याचा एक सोपा आणि प्रभावी मार्ग आहे। यामुळे नकारात्मकता दूर होते आणि पती पत्नीच्या नात्यात प्रेम व सौहार्द निर्माण होते। शिवलिंगावर दूध वाहिल्याने परस्परांमधील विश्वास आणि समजूतदारपणा वाढतो, ज्यामुळे वैवाहिक जीवन अधिक मजबूत होते। 6. विवाहयोग्य कन्यांना सुहागाच्या वस्तू दान करा। महाशिवरात्री हा भगवान शिव आणि माता पार्वती यांच्या दिव्य मिलनाचा सण आहे, जो वैवाहिक जीवनातील प्रेम, समर्पण आणि सौहार्दाचे प्रतीक मानला जातो। या दिवशी विवाहयोग्य कन्यांना सुहागाच्या वस्तू, चुडा, कुंकू, बिंदी, मेहंदी, लाल ओढणी आणि इतर सौभाग्यवर्धक वस्तू दान करणे अत्यंत शुभ मानले जाते। हा उपाय केल्याने भगवान शिव आणि माता पार्वतीची कृपा प्राप्त होते आणि वैवाहिक जीवनातील अडथळे दूर होतात। यामुळे विवाहित महिलांचे जीवन आनंदी राहते, तसेच अविवाहित कन्यांसाठी शुभ विवाहाचे योग तयार होतात। श्रोतेहो, जर तुमच्या वैवाहिक जीवनात काही समस्या असतील तर महाशिवरात्रीच्या दिवशी हे उपाय करून तुम्ही त्या समस्यांपासून मुक्त होऊ शकता। आशा आहे की तुम्हाला ही माहिती नक्कीच आवडली असेल। तसे असल्यास या व्हिडिओला एक लाईक आणि चॅनलला सबस्क्राइब न विसरता करा। धन्यवाद।